पंढरी माझी नात, विठ्ठला काय चालू तुझ्या राजा. शेतकऱ्या बांधवांनो, आजचा आपला विषय जो आहे खतांचे भाव आणि खतांचे दर, हे दरवाढी हे बघूया. सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत. खताचे दर, भाव म्हणजेच आपण खतांचे नाव व अंदाजे रक्कम. कारण का शेतकरी बांधवांची लूट हे भर दिवसा होत आहे आणि डोळ्यापुढे होत आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांना सावधान करण्यासाठी हा आपण आजचा जो व्हिडिओ स्पेशल बनवत आहोत. प्रत्येकांना खतांचं दर हे माहिती होणं खूप आवश्यक आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण इतरांना सुद्धा कळू द्या. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण प्रत्येक खतांचं तुम्हाला भाव मी आज सांगणार आहे. तर सुरू करूया जास्त वेळ न घेता की प्रत्येक खतांचं काय रेट आहे आणि याच रेटमध्ये तुम्ही घ्या. जर तुम्हाला यापेक्षा जर जास्त जर पैसे घेत असेल तर तुम्ही कृषी अधिकारी यांना तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तर बघूया आज खतांचा दर काय. अनेक कृषी केंद्रवाले बराबर देतात, परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांचं पीक येतो त्यावेळेस कृषी केंद्रवाले सुद्धा लुटमार करतात. कारण का त्यांचं सुद्धा हेच आली सुगी फुगले गाल, गेली सुगी तेच हाल. तर बघूया मित्रांनो, आपण जर बघितलं युरियांचं रेट बघा 266. युरियांचं रेट आहे 266 ते 300 पर्यंत. आता चालू रेट आहे 300 पर्यंत. यावर जर तुम्हाला जर दिलं त्यानंतर तुम्ही कृषी अधिकारी यांना तक्रार नोंदवू शकता. युरियांचा दर आहे 266 ते 300 रुपयेपर्यंत. त्यानंतर जर बघितलं अमोनिया फॉस्फरस म्हणजेच आपण EAS याचं 450 ते 700 रुपये असा दर आहे हे. त्यानंतर जर आपण कॅल्शियम अमोनियम नाही CAN याचा दर जर बघितला आपण 350 ते 500 रुपये असं यांचं दर आहे. त्यानंतर आपण सिंगल सुपर फॉस्फरस म्हणजे SSP याचा दर जर बघितला आपण तर 350 ते 450 रुपये हा दर आहे. त्यानंतर जर बघितलं आपण डबल सुपर फॉस्फरस म्हणजे DSPच्या दरामध्ये थोडस वाढ आहे, म्हणजे 700 ते 900 रुपयापर्यंत आपल्याला मिळून जाईल आणि हे दर चालू आहे. त्यानंतर आपण डिंपल सुपर फॉस्फरस म्हणजे TSP खतांचा भाव आहे 1200 ते 1400 रुपये. 1200 ते 1400 रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर जर बघितलं आपण डाय अमोनियम फॉस्फरस म्हणजेच DAP. आता DAPचा दर आपण जर बघितलं तर 1350 चालू आहे. यावर म्हणजे नवीन दर मागच्या वर्षीचाच दर आहे आणि नवीन दर ठरलेले नाहीत. जर यापेक्षा तुम्हाला जर जास्त जर दिलं तुम्ही कृषी अधिकारी यांच्यासोबत तुम्ही तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण बघूया नायट्रो फॉस्फरस म्हणजे NF 1200 ते 1450 रुपये या खतांचं रेट चालू आहे. आणि प्रत्येकांना मला एकच सांगायचे, ज्या वेळेस तुम्ही खत खरेदी करता तर जे योग्य दर चालू आहे त्याच मध्ये करा. नसता उद्याला खत मला मिळणार नाही आणि आजच घेऊन घेतो, जे बी दर असेल कमी जास्त देऊन देतो असं म्हणून काही घाई गडबड करू नका. कारण का सरकार आणि शासनाच्या नियमानुसारच तुम्ही खतांचं रेट द्या. कारण का जर तुमच्या एकाकून जर भर दिवसा लूट होत असेल तर असे कितीक लोकांना काही कृषी केंद्रवाले सगळेच नाही, काही कृषी केंद्रवाले सगळ्यांना लूटमार करतील. यासाठी सावधान व्हा, कारण तुमच्या एकापासून सुरुवात करा तर सगळे वाचतील. आणि तुम्ही एक खत मिळत नाही म्हणून तुम्ही 2000 दिला तर तुमच्यासारखे कितीक लोक असे विचार करतील, पण तुम्ही एकाने विचार केला तर सगळ्याचे पैसे वाचतील आणि शेतकऱ्यांवर होणारा अन्याय हा होणार नाही. तर यानंतर बघूया मुरेट ऑफ पोटॅश याचं MOP म्हणजे 1700 ते 1900 रुपये याचं भाव चालू आहे, म्हणजे दर चालू आहे. आणि सल्फेक्स ऑफ पोटॅश म्हणजे SOP यांचं 2400 ते 3200 रुपये याचं रेट प्राइस चालू आहे या खतांचं. आणि पोटॅशियम नायट्रोजन म्हणजे PN याचा दर मी आपल्याला सांगेन का होईल, कारण हा सुद्धा 2100 ते 2500 पर्यंत चालू आहे. त्यानंतर झिंक सल्फेस म्हणजे ZS याचं 300 ते 450 रुपये या खतांचं बॅगचं चालू आहे. त्यानंतर आपण मॅग्नेशियम फॉस्फरस म्हणजे MS यांचं 250 ते 400 रुपये असं रेट चालू आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बोरेक्स B म्हणजे 80 ते 150 रुपये याचं रेट चालू आहे. मित्रांनो, आता आपण यांचं दर बघितलं म्हणजे यांची किंमत काय हे जाणून घेतलं. परंतु ज्या वेळेस कृषी केंद्रावर जाता तर न घाबरता तुम्ही या दरमध्येच तुम्ही घ्या. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त जर म्हणत असेल तर मी तुम्हाला सांगितलंय की कृषी अधिकारी, तहसीलदार या जिल्हा कलेक्टर यांना तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आता पुढे बघूया याच्यामधून कोणत्या पिकावर काय फायदा होत आहे. यासाठी आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच आहोत. यासाठी चॅनलला नक्कीच लाईक करा, कारण शेतकरी विषयी प्रत्येक माहिती बोल भाऊ या युट्यूब चॅनलवर मी घेऊन येत आहे.
तोपर्यंत नमस्कार. लवकरच नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे खताबद्दल, नवीन दरबद्दल आणि खताच्या अनेक माहिती म्हणजे अनेक खत आहेत त्यांची माहिती सुद्धा मी आपल्या पुढे मांडत आहे.